उद्या सकाळी 10 वाजता तुम्ही इथं यायचं, मी ओळखून देतो. आज तुम्ही साहेब येणार आहे म्हणून बंद आहे कंप्लेंट. अहो मी सांगतो ना, मग पाणी कुठलं आलं? मग पाणी कुठलं आलं? हे पाणी कुठलं आलं? पावसाळा कुठं आहे आता? मोठी माहिती द्यायला आलं साहेब. मग बँक ऑर्डर काय येते? केलं दिलं घेतलं शिकलो दिसलं पाहिजे काय केलं आणि तातडीने त्यावर ऍक्शन झालं. उद्या सकाळी 10 वाजता तुम्ही इथं यायचं, मी ओळखून देतो. आज तुम्ही साहेब येणार आहे म्हणून बंद आहे कंप्लेंट. अहो मी सांगतो ना, मग पाणी कुठलं आलं? मग पाणी कुठलं आलं? हे पाणी कुठलं आलं? पावसाळा कुठं आहे आता? मोठी माहिती द्यायला आलं साहेब. मग बँक ऑर्डर काय येते? मग त्याचा जो पडता बघा जातो ना. सांडपाणी मिसळून मासे मृत झाले आणि त्यामुळं नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. त्यासाठी मी या ठिकाणी व्हिजिट दिली असता श्याम सोसायटीमधील सांडपाणी डायरेक्ट रंकाळ्याला या ठिकाणी मिक्स होताना दिसते. त्या ठिकाणी ते पाणी अडवून मोटरनं हे पाणी STP प्लॅन्टमध्ये टाकण्याचा आज निर्णय झालेला आहे. आणि त्याचबरोबर दुसरा निर्णय असा आहे, श्याम सोसायटीमध्ये महानगरपालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही एक STP प्लॅन्ट बसवतो की जेणेकरून हा प्रश्नच पुढच्या काळामध्ये उद्भवणार नाही आहे. आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी रंकाळ्याचे एवढं चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण झालेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत, मग ट्रॅफिकच्या असतील, काही ठिकाणी रंकाळ्याचं जतन संवर्धन व्यवस्थित झालेलं नाही आहे, कटड्यांना तडे गेलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक समिती नेमून लवकरात लवकर त्याचा अहवाल सन्मान्य आयुक्तांना या ठिकाणी देण्याचा आज निर्णय झालेला आहे. आणि तो अहवाल आल्यानंतर मग MSCBचे अधिकारी असतील, पोल्युशन कंट्रोल बोर्डचे अधिकारी असतील, रंकाळा प्रेमी असतील आणि महानगरपालिकेचे अधिकारी असतील, यांची आम्ही कॉमन बैठक लावू आणि रंकाळ्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याची सर्वजण काळजी घेऊ. कन्व्हेन्शन सेंटर आता 50 कोटी. खरं म्हणजे कोल्हापूर वासियांच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाची बातमी. गेले काही दिवस मी कन्व्हेन्शन सेंटरसाठी प्रयत्न करत होतो आणि गेली अनेक वर्ष कोल्हापूर वासियांची मागणी होती. मला या ठिकाणी आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतो की 252 कोटीची प्रशासकीय मान्यता कन्व्हेन्शन सेंटरला 8 जानेवारी 2025ला मिळालेली आहे. आणि त्यापैकी 2025 मार्चपर्यंत 50 कोटी वर्ग देखील झालेले आहेत. 200 कोटी रुपये, 202 कोटी रुपये हे पुढच्या वर्षामध्ये या ठिकाणी कन्व्हेन्शन सेंटरसाठी मिळणार आहेत. कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापुरात होत असल्यामुळं कोल्हापूरचं एक मोठं विकासाच्या दृष्टीनं कोल्हापूर जाईल याची मला खात्री आहे. मात्र त्याच्या पुढे कायच होतं हे कोल्हापूरकरांना दिसत नाही. एकंदरीत बघितलं तर ते आता फुटबॉल झाल्याचं काही वेळापूर्वी आपण पाहिलं, पण मी आता यामध्ये लक्ष घातलेलं आहे. मी फुटबॉल होऊन देणार नाही. रंकाळ्याचं जतन, संवर्धन, सुशोभीकरण यासाठी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जवळपास 25 कोटी रुपये दिलेले आहेत. आणि ते फक्त रंकाळ्याला एकदा व्हिजिट दिली आणि एवढं मोठं वैभव या रंकाळ्यात आहे, कोल्हापूरचं आहे, आणि याकडे कुणी दुर्लक्ष केलं होतं सर्वांनी, त्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीनं सुशोभीकरणास सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी जे काही रंकाळ्याला लागेल ते शासनाच्या वतीनं देणार आहोत. रंकाळा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जतन, संवर्धन आणि सुशोभित असलेलं आपल्याला दिसेल.